पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे परसुले पोस्ट गोळेगणी तालुका पोलादपूर या ठिकाणी फिर्यादी परशुराम धोंडू सुतार यांच्या घरी आरोपी संतोष माळकर यांनी 8 मार्चला आणि 9 मार्चला तुमच्या घरामध्ये भूत आहे, तुमच्या घरात अडचणी आहे, तुमच्या पत्नीला आजारातनं बरं करतो आणि सगळ्या अडचणी सोडवतो असं सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला। सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी फिर्यादीकडनं 2016 मध्ये खरेदी केलेली 12 ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, 5 ग्रॅम वजनाची अंगठी असा एकूण 48,650 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल फसवणूक करून घेऊन गेला। या घटनेची तक्रार फिर्यादी परशुराम धोंडू सुतार यांनी 25 जून 2025 ला पोलादपूरमध्ये ठाण्यामध्ये दाखल केलेली होती। पोलादपूर पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आरोपी संतोष माळकर याला अटक केली आणि त्याच्याकडून मिळालेला मुद्देमाल 25 फेब्रुवारी 2026 ला परशुराम सुतार यांना हस्तांतरित केला। गुन्ह्याचा तपास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, तपासी अंमलदार सहाय्यक फौजदार जागडे, पोलीस हवालदार तुषार सुतार यांच्या मार्फत पार पडलाय। पोलादपूर पोलिसांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीचं सगळीकडनं कौतुक केलं जातंय। गुड आफ्टरनून सर्वांना। मी आनंद रोहिदास रावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलादपूर पोलीस ठाणे। रायगड पोलीस दलाचे आदरणीय पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती आचल दलाल मॅडम यांनी हा उपक्रम संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राबवला आहे। रायगड जिल्ह्यात जे गुन्हे घडले आहेत व जे डिटेक्ट झालेले आहेत, ज्यांच्याकडून किमती मुद्देमाल रिकवर केलेले आहेत, तो फिर्यादींना देण्याचा हा कार्यक्रम आदरणीय आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण करत आहोत। परशुराम सुतार म्हणून एक व्यक्ती होते पोलादपूरमध्ये राहणारे। तर संतोष माळकर नावाच्या एका आरोपीने सुतार यांचे पत्नी आजारी असते, तर तिला मी बरे करतो, तुमच्या घरात भूत आहे, भरपूर अडचणी आहेत असं सांगून देवादिकाचं करून विश्वास संपादन करून त्यांच्या घरातून काही सोन्याचे दागिने चोरून नेले होते। तर पोलादपूर पोलिसांनी तत्काळ त्याबाबत गुन्हा दाखल करून संतोष माळकर याला अटक केली होती व त्याबाबत सर्व मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे व आज तो आपण जे फिर्यादी आहेत सुतार त्यांना ते आपण मुद्देमाल या ठिकाणी परत देणार आहोत। या व्यतिरिक्त आता आपण जो आरोपी आहे त्याच्याविरुद्ध आपण 56 प्रमाणे हद्दपारचा प्रस्ताव देखील पाठवलेला आहे, तो पुढील कारवाई करत आहोत। नाही, त्या अंतर्गत कारवाई केलेली नाही, ते कुठलंही सेक्शन त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होत नाही, त्याच्यामुळे ती आपण त्याप्रमाणे कारवाई केलेली नाही।